तर गोपाळगड किल्ल्यावरील एक व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितला असेल. सागर पवार सर यांचा तो व्हिडिओ होता, ज्याच्यामध्ये एक अज्ञात इसाम त्यांना दावा करत होता की गड किल्ला हा त्यांच्या मालकीचा आहे आणि गड किल्ला हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. यासाठी आपल्याला सागर पवार आणि त्या अज्ञात व्यक्ती म्हणजेच मनियार असं त्याचं नाव, त्याच्यात सुरू असलेला एक वाद पाहायला मिळाला. मात्र या वाद दरम्यान जी काही एक गोष्ट आपल्या सगळ्यांना दिसत होती ती म्हणजे एक आई जी त्या व्हिडिओमध्ये होती. आणि ती व्हिडिओमध्ये असलेली आई आपल्या मुलाला थांबवत होती की तू थांब, प्रकरण वाढवू नको, कारण तिच्या मनात एक काळजी होती, भीती होती आणि खूप काही प्रश्न असतील त्यावेळेला. तर आज सागर पवार सर यांची आई आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि शेवटी बोलतात ना, आई ही आईच असते. पण त्यावेळेस त्या माऊलीच्या मनामध्ये काय प्रश्नचिन्ह उपस्थित होते, कारण एक नवीन शहर जिथे आपण कधी गेलेलो नाहीये, एक पर्यटक म्हणून आपण तिथे जातोय आणि त्या ठिकाणी हा असला वाद होतोय आणि तो वाद सुद्धा छोटा मोठा नसून खूप मोठा वाद आहे. तर नेमकं काय घडलं त्या दिवशी आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया. तुमचं स्वागत आहे. हां, थँक्यू. काय नाव तुमचं? मंगल पवार. छान. नेमकं काय घडलेलं त्या दिवशी गोपाळगड किल्ल्यावरती? घाबरू नका आणि असं एकदम आरामात रिलॅक्स राहा, शांततेत सांगू शकता. आम्ही गेलो होतो बघायला, म्हणजे किल्ला बघायला फिरलो वगैरे. तिथे जवळजवळ 5-50 लोक होती दुसरी पण नेमकं काय झालं, आमच्यामधलंच एक लहान मुलगा, त्यांनी तो एक आंबा उचलला तर तो देऊन पण टाकला. पण त्याच्यात त्या मुलीने काय केलं, गेटच बंद करून घेतलं. म्हणजे गेट नाहीच आहे, ती किल्ल्याची भिंत तोडून गेट बांधले. त्यांनी स्वतः गेट लावले तिथे, मुख्य दरवाजे वगैरे काय नाही गेटला. तर त्यांनी ते दोरी बांधली आणि त्या मुलीने सांगितलं की तुम्हाला बाहेर जाता येणार नाही, गाडी काढता येणार नाही. तर आम्ही म्हटलं का? तर ती म्हणाली की नाही, आमचा मालक येईल. तर मी म्हटलं तुमचा मालक म्हणजे कोण, या आंब्यांचा का? ती म्हणाली नाही, आंब्यांचा नाही, किल्ल्याचा मालक. तर आम्ही म्हटलं किल्ल्याचे मालक असे कसे व्हायला लागले? जे किल्ल्याचे मालक आहेत ते राजे आहेत, शिवाजी राजे आहेत. तर हे असे सगळ्यांनाच किल्ले विकायला लागले काय लोक? तर मग ती म्हणाली, तरी पण दादा आमचा म्हणाला की तू नंबर दे आम्हाला, की नंबरवर मी फोनवर त्यांच्याशी बोलून घेतो. तर ती म्हणाली नाही, नंबर पण नाही मिळणार, काय नाही, तुम्हाला थांबायला लागेल, गेटच्या बाहेरचं जाता येणार. मग नंतर तो आल्यानंतर त्यांनी जो वाद चालू केला, मग दादाला पण ते डोक्यात बसलं की किल्ला माझा स्वतः मालकीचा आहे. मग दादा म्हणाला असं मालकीचा आहे, मग तू नाव का नाही, म्हणजे बोर्ड पाटी वगैरे का नाही लावली तुझ्या नावाची? जे तुझं नाव आहे त्या नावाची पाटी लावायची. तर तो म्हणायला लागला की असं कुठे पाट्या असतात का? मग तो आमच्या घरच्या विषयी बोलायला लागला की तुमच्या घरात जर मी येऊन असं काही उचललं आणि मग तुम्हाला राग येणार का? मग मी त्याला म्हणाली, हे आमचं मालकी हक्काचं घर राहणार, तू कसं येऊ शकतोस? तर तुझं हे मालकी हक्काचं नाही आहे, मग तू असं का सांगतोस की माझाच किल्ला आहे, माझा? म्हणजे तो बऱ्याच वेळा बोलला असं की माझा स्वतःचा किल्ला आहे. तुम्ही घाबरला होतात का जेव्हा हा प्रसंग सुरू होता? तर तेव्हा तुम्हाला भीती वाटली की नेमकं काय झालेलं त्यावेळी? दादा बोलत होते चांगलं वाटत होतं, म्हणजे की खरं किल्ल्यासाठी कोणतरी लढलं पाहिजे हे पण वाटत होतं मला, की चांगलं बोलतोय तो. पण मनात ना आई म्हणून एक भीती पण वाटत होती की आपण पर्यटक म्हणून आपण चौघच आहे, 5 जण आहे बरोबर, आणि आपल्या नवीन गावात आलो आहे, आपण आपलं शहर सोडून दुसऱ्या गावात आलो आहे. तर म्हणजे काय अशी भीती वाटली की काय नको व्हायला म्हणून. पण तसं नंतर असं वाटलं की जे बोलतोय तो बरोबर बोलतोय, की महाराजांचे किल्ले असं का विकत कोणी घेऊ शकत नाही. ज्या वेळेला आंब्यांवरून वाद सुरू झाला तेव्हा कुठेतरी असं वाटलं का उगाच गेलो आणि आपण तर इकडे शहरात इतके विकत आणून आंबे खातो, कुठून गेलो आणि कोकणातला आंबा उचलला, असं वाटलं का? ते तसंच झालं की म्हणजे आता त्या लहान मुलांनी घेतला एक आंबा आणि ते पण पडलेला घेतला, की झाडाला हात नाही लावला. आणि असे दुसरे पण लोक घेतच होती म्हणून यांनी पण एक घेतला. पण त्याच्यामुळे एवढा वाद होईल असं नाही वाटलं. पण तो वाद बाजूला राहिला आंब्याचा, आणि हा किल्ल्याचा वाद म्हणजे त्यांनी स्वतःच किल्ल्याचं काढलं की माझ्या मालकी हक्काचा तुम्ही कसा हात लावू शकता? मग मी त्याला म्हणाले तुझा मालकी हक्काचा आहे, सरकारी किल्ले असतात, तू झाडं का लावलीस आत? मग ती झाडं तर लावू शकत नाही कोणी असं ना. काय वाटतं ज्या वेळेला तो मालक येत होता तेव्हा आम्हाला सागरदादांनी सांगितलं की त्यांनी तुम्हाला तिथे थांबवून ठेवलं होतं, बाहेर जाऊ देत नव्हते. मग गेटचं ज्या वेळेला त्यांनी ते गेट लावून घेतलं ते त्यावेळेला घाबरलात का? नाही, घाबरलं असं नाही, पण म्हणजे असं कोणी करू शकत नाही ना, गेटला डायरेक्ट दोरी बांधून तुम्ही पर्यटकांना आत कोंडून ठेवाल, डांबून ठेवाल, हे चांगलं नाही ना त्याचं.
तुझी ठीक दादागिरी गावात असेल, पण पर्यटकांबरोबर का करायची दादागिरी? तुम्हाला म्हणजे कोणाबद्दल वाईट वाटत होतं? त्या व्यक्तीला दादा मारतील असं वाटलं होतं की तो यांच्याशी मारेल, काही हातापायी होईल असं वाटलं? मला असं वाटलं की दादा काहीतरी करेल, म्हणून मी घाबरली आणि त्याला मागे घेत होती की नको बाबा, म्हणजे आपल्याला स्वभाव माहीत असतो मुलांचा, बरोबर. जेवढे शांत तेवढे तापट पण असतात. ज्यावेळेस जो रंग दाखवाय तो रंग दाखवू शकतात. म्हणून मी त्याला आवरत होती की बाबा चल नको, आपण जाऊया. नंतर जे झालं ते वाटलं का तुम्हाला योग्य झालं सगळं काही आता? हो, आता तर वाटतं की म्हणजे किल्ल्यांसाठी लढायलाच पाहिजे. जे आहे शिवप्रेमी किंवा सगळ्यांनी एक होऊन किल्ल्यांसाठी लढायला पाहिजे आणि किल्ले सगळे मिळवायलाच पाहिजे. असं काही उद्देश होता का ज्या वेळेला तुम्ही तिथे गेलात त्यावेळेला असं काही वाटलं होतं की अशी काही घटना घडेल, की सर्व काही अचानक झालं? नाही, असं काही वाटलंच नव्हतं आम्हाला. किल्ल्याच्या आत गेल्यावर, किल्ल्या आत गेल्यानंतर हे सगळं घडलं. तर असं वाटलं उगाच इकडे आलो आपण. हो, कारण हां तसं वाटलं. आता योग्य वाटतंय सगळं जे काही झालंय ते? आता काय वाटतं की लवकरात लवकर तो किल्ला आता शासनाच्या स्वाधीन झाला पाहिजे असं? आता असं वाटतं की लवकरात लवकर काम करून शासनाच्या स्वाधीन किल्ला झाला पाहिजे. धन्यवाद. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. बघत राहा आपले बदलापूर.